तो फोटो सोलापूर जिल्ह्यातील विष्णुपंत पागणीसकर बुवा अभिनेत्याचा आहे. असं का बरं झालं? अरे वैराग्य दाखवा लागतं. ज्या दिवशी वैराग्य होईल आणि भक्तीचा खऱ्या अर्थाने आनंद कंद प्राप्त करता येईल त्यावेळेस माणसाला ज्ञान प्रदान होईल. बरं का दादा, मला बरीच जण म्हणतात महाराज ज्ञानी माणूस कोण आहे? ऑब्झर्वेशन करा, 1 मिनिटात तुम्हाला सांगतो. जगातील सर्वात श्रीमंत ज्ञानी माणूस, जगातील सर्वात जर सुखी माणूस जर कोण असेल, 2 वाजता जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी बैल सोडले आणि बायको मारत खऱ्या अर्थाने स्वयंपाक खऱ्या अर्थाने भाकरी घेऊन येते, तोपर्यंत त्यांनी त्या ढेकळामध्ये मान टाकली, दुसऱ्या पापणीला त्याचा डोळा लागला ना, सर्वात श्रीमंत माणूस तो आहे. हा सर्वात ज्ञानी माणूस तो आहे ज्याला लग्नाच्या अगोदर पोरगा होतो. जरा मेमरी जागेवर ठेवा बरं का. ज्याला लग्नाच्या अगोदर पोरगा होतो आणि तो मारायच्या आत एका म्हातारीला मारतो, सर्वात श्रीमंत आणि सर्वात ज्ञानी माणूस तो आहे. तुम्ही म्हणाला महाराज उगा काय तोंडाला ते काही बोलता. अरे आपण जन्माला येण्याच्या अगोदर, आपलं लग्न होण्याच्या अगोदर आपल्याला बोध नावाचा मुलगा व्हावा आणि आपण मारायच्या आत माया नावाची म्हातारी मारावा, म्हणजे आपण लय ज्ञानी. एकदा मायेला चिटकलेली माणसं बघा, थोडं जमलं काय का, मायेपासून एकदा माणूस परावृत्त झाला तो सर्वात ज्ञानी माणूस तोय महाराज. मग भक्ती काय कोणी करतं का? भक्ती दी कठीण 16वरील पोळी. वा, आज आपण शिवाच्या खऱ्या अर्थाने सानिध्यामध्ये, बरोबर आहे की नाही? खऱ्या अर्थाने काय सानिध्य ही कथा आहे ना महाराज, अतिशय परम पावन आणि पवित्र आहे महाराज. या कथेसारखं दुसरं भाग्य आणि या कथा आपल्या कानावरती पडलं की बहुत सुकृताची जोडी, अनंत जन्माची पुण्याई आहे, तेव्हा महाराज ही कथा आपल्याला ऐकायला भेटते. म्हणून तर खऱ्या अर्थाने या कथेचं जर श्रवण किंवा वाचनाने नकळत जर आपल्याकडून जर घडलं तर आपले सर्व काही पाप परावृत्त होतात. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती बरं का माय, भक्तीला नमन पागणीसकर बुवांनी केलं आणि वैराग्य इतकं त्यागाचं दर्शवलं ना. आज प्रत्येकाच्या घरामध्ये विष्णुपंत पागणीसकर बुवांची पगडी डोक्यावरती घेऊन फोटो आहे. भक्ती ते नमन, वा वैराग्य तो त्याग, इतकं वैराग्य असावं. मग वैराग्य आपण जर देवाचं खऱ्या अर्थाने जर बघितलं ना महाराज, आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे महाराज, बरोबर आहे की नाही? आता ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मातरू, ज्ञानाचा भोग घ्यावा माणसाने. अरे या असणाऱ्या देहाचा, त्या शरीराचा भोग घेण्यापेक्षा कधीतरी महाराज ज्ञानाचा भोग घेतला पाहिजे. आज खऱ्या अर्थाने महाराज भगवान शिवाचं खऱ्या अर्थाने ही महाशिवरात्री शुभ पर्व काळे ना, या भगवंताचं खऱ्या अर्थाने नाम आहे, या भगवंताचं खऱ्या अर्थाने जे स्वरूप आहे इतकं सुंदर आहे ना महाराज. आपण खऱ्या अर्थाने त्याची भक्ती, बरोबर आहे की नाही? आता ती भक्ती कोणी केली, कशी केली, काय केली, याचं मी तुम्हाला सर्व काही वृत्तांत सांगणार आहे. बघा, थोडं जमलं तर ऐकलं तर. भगवान शिवजी आणि भगवान शिवाचं आपण प्रत्येकाने नामस्मरण करायचं बरं का. इकडं माझ्याकडे बघा माय, सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचे. पहिल्यांदा माईला म्हणतील बरं का, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय. त्या मागल्या ताई म्हणते ना बरं का, आवाज येत नाही तुमचा. तुमचे लाडके पैसे, आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले का? मोठ्याने आवाज आला पाहिजे. नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय. मी कशी आहे? अरे एक दिवस नळाला पाणी नाही आलं तर शेजारीच्या डोक्यात हांडा घालून पाणी भरिता. ही शिवाची पुण्य म्हणून तुम्ही बसला. काय माहिती तुमचे महाराज, हे जगाच्या पाठीवरती महादेवाला प्रसन्न करणारा पहिला भक्त राजा रावण होता. काय भक्ती होती महाराज, आणि आपल्याला सहजरित्या म्हणता येत नाही. मोठ्याने आवाज आला पाहिजे बरं का. सर्व मागं बसलेल्या माझ्या बहिणी, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय, नम शिवाय ओम नम शिवाय, हर हर बोले नम शिवाय. बघा ना, एक पुढल्या माणसांचा मला आवाज येतो, मागल्या मावशीचा आवाज येत नाही. ते मावशी हे वड्याला दारू पाडी,
कोण्या मेल्यानं केली चाडीनं आली पोलिसाची गाडी. असंच म्हणता ना. कामामध्ये कधीतरी राम म्हणून बघा. राम नक्की भेटल्याशिवाय राहणार नाही. कांदे लावाय गेला ना शेजारणीच्या वावरात, सकारामाची पोर तुकारामाच्या पोरा संगेली जाऊ दे, तू तुझं काम धंदा बघ. कामामध्ये ज्या दिवशी माणूस राम बघणार तिचे राम काय रामाचा बाप आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. पण आपली भक्ती तशी असावी. पुन्हा म्हणायचं बरं का माझ्या पाठीमाग, नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. थोडी टाळी वाजा आता. मग काय हरवेचे बावळे आपण रायरेश्वराच्या मंदिरावरती वयाच्या 16 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा रक्ताचा अभिषेक घातला. त्या छत्रपती राजांचे मावळे आपण. आपला आवाज मोठा आला पाहिजे, नाहीतर आपल्याला कडी लावून भांडे घासण्याशिवाय पर्याय नाही बरं का बाबा. मोठा आला पाहिजे महाराज, मोठा आवाज आला पाहिजे, मोठा आवाज आला पाहिजे बरं का नाना. मोठा आवाज. हे निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखेया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखेया. हे निवृत्ती राया सोपान मुक्ता. आता सर्वांनी म्हणायचं बर का, निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखेया. बघा आपण शिवाचे घेऊन सांगतो, जे कोणी म्हणणार नाही ना 8 दिवसाचा तुमचा कार्यक्रम होणार नाही. आपण इंदुरी करतो शिष्य काल बोललो ते आज करणं, आज बोलतो ते कायम खरंय. आता काय झालं बरं का नाना, एकदा सोलापूर जिल्ह्यात माझं कीर्तन होतं. वा कीर्तन 7 ते 9 होतं महाराज. मी कीर्तनामध्ये सहज म्हटलं, या गावातली माणसं भगवंताचं जर भजन नाही केलं तर 8 दिवसाचा आत मरणार. अख्खा मंडप रडत होता ताई बरं का. अख्खा मंडप रडत होता, अख्खा मंडप. वा 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 अख्खा मंडप रडत होता. महाराज एकटी म्हातारी अशी तिकडे कोपऱ्याला बसली होती. महाराज त्या तशी हसायची महाराज. ती म्हातारी महाराज हसायची महाराज. त्या गावातली माणसं 8 दिवसाच्या आत मरणार म्हटल्याच्या नंतर अख्खा मंडप रडत होता. ती म्हातारी महाराज एकटी अशी माग बसली होती. मला महाराज खरंय तुम्ही माग बसली म्हातारी. महाराज तुमचं खरंय बाबा, खरंय म्हणे खरंय. त्या गावातली माणसं 8 दिवसाचा मरणार. महाराज 7 ते 9 कीर्तन होतं. 9 वाजता कीर्तन संपलं आणि महाराज सर्व काही या महिलालाही भाऊक राहतात बरं का. या महिला महाराजाचं माझं दर्शन घ्यायला आल्या बरं का. ताई, आई, काकू, मावशी, महाराजाचं दर्शन कधी फुकट घ्यायचं नाही बरं का. आता कार्यक्रम संपल्याच्या नंतर 10 रुपयाची नोट ठेवायची. नाही जमलं तर थोडस जरा लाल नोटी का सारा लयकवर एक जागाव नका बसू. जग चंद्रावर गेलंय, आपण उंदरावरती फिरलेत काय मजा नाही. बरोबर आहे की नाही. थोडेसे लाल नोटीकडे या. नसेल तर 50 ची नोट द्या. बरोबर आहे की नाही. महाराजाचं दर्शन कधी फुकट घ्यायचं नाही बरं का आई, अजिबात फुकट घ्यायचं नाही. आता मला माहिती आहे माझ्या बहिणी, माझ्या आई आहे, माझ्या चुलती आहे, माझ्या मावशी आहे, आपल्याकडे काय पैसे नसतील बरं का. पैसे नसले तर नसू द्या. आता मला माहिती लाडक्या बहिणीचे आलेले हे पण घेतात. बरोबर की नाही. नसले तर नसू द्या, मी सोनं पण घेतो. संपल्याच्या नंतर या सोनं पण घेतो बरं का. असं ते महाराज. तुम्ही काय हसल्या मावशी, तुम्ही तुमच्याकडे बघून मला एक आठवलं बरं का. मी आता गावावरून निघालो ना, जुळगण वस्तीपर्यंत आलो. मला माझ्या बायकोनं फोन केला. ती मला म्हणली, हॅलो तुम्ही कुठे. म्हणलं खऱ्या अर्थाने चालले म्हणलं बिरेवाडीला कार्यक्रम आहे. ते म्हणले उगा नका काय सांगू म्हणे. माया बरोबर तुम्ही आयुष्यभर खोटं बोलत आले, मला तुम्ही व्हिडिओ कॉल करा. मला मी कधी ऑब्झर्वेशन केलं, विचार केला. तिने मला असं का बरं विचारलं असं. मी तिनं मला व्हिडिओ कॉल केला. ती म्हणली दाखवा गाडीमध्ये कोण कोण आहे. म्हणलं खऱ्या अर्थाने माझ्या गाडीमध्ये माझा ड्रायव्हर आहे. ती म्हणली आता फोन ठेवा. ठेवला महाराज मी फोन. ऑब्झर्वेशन केलं, थोडंसं चिंतन केलं बरं काय. आणि मी 5 मिनिटं थांबलो आणि बायकोला फोन केला. म्हणलं का ग ज्ञानेश्वरीचं काय दुखतंय का, ना चैतन्याची तब्येत बिघडली का, नेमकं झालंय काय बुवा. मला तू व्हिडिओ कॉल केला. ती म्हणली अहो त्याचं दर्शन आहे म्हणे. आता 10 मिनिटं झाले म्हणे. घरा शेजारची आताच पळून गेली. मला वाटलं तुम्ही पुढे म्हणजे असं कळलं तर बघा. ज्याला नाही कळण त्याने आता याची आत येऊ भक्ती करायची. मग माणसाने ज्ञान प्रधान भक्ती असावी. भक्ती कटली न वा
सुळावरील पोळी म्हणून प्रत्येकाने मोठ्याने नामस्मरण करायचं बरं का. ऐका ऐका आता लय गोडे मारत कीर्तन संपलं आणि ती आजी माझ्याजवळ आली. मी आजी हसणाऱ्या आजीला विचारलं का ग आजी त्या गावातली माणसं 8 दिवसाच्या मरणार म्हटल्याच्या नंतर अख्खा मंडप रडत होता आणि तू एकटी हसत होती. काय झालं का तुला आजी? हा सांग बर तू कोणतं बोलायचं नाही म्हणलं. काय झालं? गावातली माणसं 8 दिवसाच्या मरणार हा अख्खा मंडप रडला तू एकटी हसत होती. ती म्हणे त्याचं कसं म्हणे सांगू का महाराज उगत तुम्हाला म्हणून सांगते म्हणणार मी कोणाला सांगत पण नाही म्हणे. हा मी गावातलीच नाही म्हणे. हा तुम्हाला कळतं बरं का चांगले म्हणून मोठ्याने आवाज आला पाहिजे. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखे सोपान मुक्ताबाई हे निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखे वा आपल्या करत आपण टाळी वाजवा वरून टाळी वाजली पाहिजे. वा आपण लय भाग्यवान माणसं बरं काय. या शुभ पर्व काळावरती भक्तीला नमन करा. इकडे माझ्याकडे लक्ष द्या. तर तिचं 18 विश्व दारिद्र्य नाहीस होतं देवा म्हणून इकडे माझ्याकडे लक्ष द्या ताई. आपल्याला शिवलीला अमृतामधला 12वा स्कंद बघायचा आहे बरं का. अरे कोण म्हणत की हा शिवजी आपल्याला प्रसन्न होत नाही? खरं सांगू का माय शिवजी इतकं भोळं दैवत आहे ना ते लय सहजासहजी आणि सहज माणसाला पावन होत. तुम्ही बघा बर का. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची नाही जमलं तर बेलाच्या पानाची पण किती भोळे. तुम्ही त्या देवाकडे एखादं बागून बघा तर तो तुम्हाला देईन महाराज. तुम्ही म्हणाल महाराज या भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग नेमकं कसे गड्या? कैलास पर्वतावरती राहत असताना जिथून पांडव 12 स्वर्गामध्ये गेले त्या कैलास पर्वतावरती शिवजी देवाच्या लिंगाचं दर्शन घेतोय आपण सर्वात सौभाग्यवान नशिबवान माणसं आहोत. पतिव्रता तिला म्हणतात बरं का. तुम्ही कधी पोरग बघितलं नाही का? माझ्याकडे बघा ना. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेनं पतिव्रतेसारखं वागावर का? कोण म्हणतं? देव आपला ऐकत नाही. अरे सत्यवान आपलं तोडायला गेला आणि काळाने सत्यवानाला घेरलं. बायको सत्य सावित्री काय म्हणते? खबरदार सूर्या एक क्षणभर तू जर जागा सोडली तर तुला या पतिव्रतेचा शाप आहे. आजही मध्यान्हवरती 12 वाजता सूर्य एक जागेवरती धावतो. हे सामर्थ्य आणि सौभाग्यवती स्त्री म्हणजे फक्त पतिव्रता आहे. आजच्या दिवशी पतिव्रते धर्म सांभाळणाऱ्या मातेनं पातिव्रत्य धर्म सांभाळणाऱ्या बायकोनं मावशीनं काकीनं आज महादेवाची पूजा केली पाहिजे. आपली पाप जर नष्ट होत असेल ना तर आपण शिवाची आराधना केली पाहिजे. अशी आराधना कोणी केली बरं? ही दिव्य कथा मी तुमच्या समोर सादर करतोय. जी सुत मुनीनं शौनादिक ऋषींना ही कथा सांगितली बरं का काका. ही कथा जर थोडी ऐकली ना तुम्ही म्हणताल शिवजीची पूजा करणारा आणि शिवजी किती भोळं दैवत आहे. अरे दैवत भोळा महादेव. त्या भोळ्या महादेव काय केलं माहिती का? ना इकडे बघा तुम्ही माझ्याकडं इकडे बघा ना. पहिल्या शब्दामधून शिवजीनं कुबेराच्या हातातली लंका मारून रावणाने घेतली होती आणि रावणाची अर्धांगिनी बायको या भोळ्या शंकराने रावणाला देऊन टाकली महाराज.
इतका भोळा आहे. म्हणून म्हणतात ना, आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. या शंकराची एक दिव्य कथा आहे. विंध्य नावाचा पर्वत आहे आणि त्या विंध्य नावाच्या पर्वतावरती एक व्याध राहत होता. व्याध म्हणजे एक शिकारी. एक जण मला म्हणे, महाराज मला मूळव्याध झालं होतं, त्याला 8 महिने झाले, तुम्ही आज मूळव्याधाचं काय करता? मूळव्याध वेगळे, शरीराला लागलेली बाधा म्हणजे मूळव्याध आहे आणि व्याध म्हणजे शिकारी. खरं सांगू, इकडं माझ्याकडे बघा. मूळ व्याध म्हणजे शरीराला लागलेली बाधा आहे आणि व्याध म्हणजे शिकारी. आणि त्या शिकाऱ्याचं नाव आहे चंदबिल्ल राजा. ऐका बरं का, पवित्र कुळ पावन देश वाशिम नावाचा जिल्हा आहे. अरे त्या वाशिम नावाच्या जिल्ह्यामध्ये मालेगाव नावाचा तालुका आहे आणि त्या मालेगाव नावाच्या तालुक्यामध्ये एक चंदबिल्ल नावाचा राजा आहे. तो शिकार करतोय. मग ते विंध्य पर्वतावरती तो राहतोय. तो चंदबिल्ल नावाचा राजा हातामध्ये जाळं घेतलं. तो शिकारी हातामध्ये धनुष्य घेतला, हातामध्ये फास घेतला. हा तो चंदबिल्ल नावाचा राजा शिकारीसाठी निघाला. तेव्हा शिकारीसाठी पलायन करता 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 एका अरण्यामध्ये गेला. आणि तो चंदबिल्ल नावाचा राजा अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याला खऱ्या अर्थानं त्या अरण्यामध्ये एक ऋषी मुनींची पर्णकुटी दिसली. आणि तो शिकारी, तो चंदबिल्ल नावाचा राजा त्या पर्णकुटीच्या जवळ गेला. महाराज काय चालू होत? अरे ऋषी मुनी आणि शिवलिंगावरती खऱ्या अर्थानं अभिषेक प्रदान करत होते. ऋषी मुनी मंत्र विधा बोलत होते. झाडावरची किलबिलणारी पक्षी या पक्षिणी त्या पक्षिणीला सांगत होती, पर्णकुटी जवळ गेला. त्या दिवसाचा दिवस होता महाशिवरात्र. त्याचा राजा थोडासा गैवरला. आणि तो चंदबिल्ल नावाचा राजा काय म्हणतो माहिती का? सहज महाराज त्याने टिंगल केली आणि तो नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ते चाललेले मंत्र त्या शिकाऱ्याच्या, त्या राजाच्या, त्या बिल्लाच्या कानावरती पडले. चंदबिल्लाच्या तिथून तो महाराज खऱ्या अर्थाने त्या ऋषी मुनीची टिंगल केली. बिल्ल नावाचा राजा तो शिकारी हातामध्ये धनुष्य घेऊन, फास घेऊन आणि खऱ्या अर्थाने ते जाळं घेऊन शिकारीच्या दिशेने निघाला. तो चंदबिल्ल नावाचा राजा, तो शिकारी एका सरोवराच्या किनारी आला. बरं का, थोडा ऐका. आणि त्या सरोवराच्या किनारी आल्याच्या नंतर रात्रीचा थोडा उशीर झाला आणि त्या चंदबिल्ल नावाच्या राजाने सरोवरातून काहीतरी प्राणी निघेल आणि मग मी त्या प्राण्याची हत्या करेल आणि माझ्या घराची उपजीविका भागवेल असं त्या चंदबिल्ल नावाच्या राजाला वाटतंय. मग त्या राजाने काय केलं? एका बेलाच्या झाडावरती तो चंदबिल्ल नावाचा राजा, तो शिकारी चढला महाराज. आणि बेलाच्या झाडाच्या खाली ब्रह्मदेवाने आपल्या पूजेसाठी एक शिवलिंग उत्पन्न केलं होतं. त्या चंदबिल्ल राजाला, त्या शिकाऱ्याला माहित नाही देवा. आणि तो शिकारी त्या बेलाच्या झाडावरती बसला. बरं का काका, थोडं जमलं तर ऐकायला गोडे घरी घेऊन जा. जेवणाचं सोनं वैगडा बिरेवाडीचं. किती भक्ती असावी ना. हा भोळा महादेव किती भोळा आहे. हा भक्तासाठी तो जग जेठी खूपचे शिरत झाला. अरे भक्तासाठी नसेल ती काम करतो, पण आपण तसं भक्ती त्या लायकीत केली पाहिजे महाराज. जाऊ द्या. बघा, आयुष्याच्या वाटेवरती जीवन जगत असताना प्रत्येक माणूस चुकतोय, प्रत्येक माणूस तारुण्यपणात जातोय. परंतु विशेषतः माणसाला ठेसा लागल्याच्या नंतर माणसाने सावध झालं पाहिजे. सावध व्हा रे आता. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. तो चंदबिल्ल नावाचा राजा त्या झाडावरती बसला. बर का, कसल्या? बोला. बेलाच्या. पण खाली एक महाराज एक शिवलिंग होतं. ते ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेलं होतं. एक गर्भ
चालली होती महाराज. पण त्या बेलाची काही पान आहे ना, धनुष्याला बाण लावल्याच्या नंतर शिकारीसाठी आडवी येत होती. बरं का, थोडं जमलं काय का, तुमच्या लेकरासारखं आहे, मी मुलासारखा, तुम्ही बापासारखे, मी नातासारखा, तुम्ही आजोबासारखे, मी भावासारखा, तुम्ही बहिणीसारखे, मी भाच्यासारखा, तुम्ही आत्ते मामेसारखे. प्रवचन कऱ्या नात्याने बोलून नाही, तुम्ही मायबाप मोठी मंडळी. तुमच्या समोर या लेकरांनी काय बोलावं. पण देव सद्गुरू माणिक बाबा सद्गुरू शिव जशी माझ्या मुखरविंदातून वाणी वधून घेतील, हे माझं सौभाग्य आहे. अनेक आणू येई एका साधूचा, एका भगवान शिवाची आराधना करणारा एक भक्त आहे. काही असणारी ती बेलाची पानं मारत, आता धनुष्याला बाण लावला तर शिकाऱ्याने या गर्भवती असणारी हरिण त्या सरोवराच्या पासून चालली. ते खऱ्या अर्थानं वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव नावाच्या तालुक्यामध्ये एक सरोवर आहे. आणि त्या तिथं असणाऱ्या त्या झाडावरती बसला होता, धनुष्याला बाण लावला, गर्भवती असणारी हरिण दिसली आणि बाण मारत धनुष्यातून सोडणार तर पानं आडवी येत होती. तो ती पानं तोडायचा आणि खाली टाकायचा. बघा जमलं काय का. बरोबर पान ब्रह्मदेवाने निर्माण करणाऱ्या शिवलिंगावरती पडायचं. क्रूर होता, नालायक होता, भगवंत भक्तीचं वेद नव्हतं गड्या. पण ज्या वेळेस त्या साधूंची टिंगल करून चालला ना, त्या दिवशी फक्त तो हसला आणि ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, नमः शिवाय त्याच्या अंतकरणामध्ये जप होता. भक्ती नसेल पण शिकार करण्यासाठी पानं आडवी येत होती, म्हणून बेलाची पानं तोडत होता आणि खाली टाकत होता. जमलं काय का बघा. पान महाराज असणाऱ्या त्या बेलावर त्या लिंगावरती पडायचं. आता हरिणीचा वेध तो शिकारी घेणार. ती गर्भवती असणारी ती हरिण शिकाऱ्याला हात जोडू लागली. हे शिकारी दादा, मला मारून जर तुझ्या लेकरांच्या पोटाची खळगी भरत असेल, मला नक्की मार बर का. पण माझ्या पोटामध्ये वंश वाढतोय, त्या वंशाचा काय दोष आहे. मी तुला वचन देतो शिकारी दादा, मी गर्भवती आहे तोपर्यंत मला मारू नको. मी ज्या वेळेस मी असणाऱ्या त्या पाडसाला जन्म देईन, मी नक्की तुझी शिकार बांधण्यासाठी तुझ्या जवळ येईल. शिकारी कसा विश्वास ठेवेल. ती हरिण काय म्हणते माहिती का, शिकारी दादा, अरे बघ गड्या, माझ्या पोटाची खळगी जर मला मारून जर तुझ्या पोटाची जर खळगी भरत असेल तर तू मला नक्की मारावं. पण एकदा जा गड्या घरी. तुळशी वृंदावनेला बायको खऱ्या अर्थाने मारत पाणी घालत होती. तो शिकारी बायकोच्या जवळ गेला. ती हरिण म्हणली, ए शिकारी दादा, अरे तू जा, तुझ्या बायकोला विचार, हे पाप करतो, या पापामध्ये तू सहभागी आहे का. शिकारी दादा म्हणला, मी कसं जाईल म्हणे, मी नाही जाणार. पण शिकारी शिवाची भक्त करीत होता, थोडासा विश्वास ठेवला. घरी गेला, बायकोला विचारलं, हे पाप करतोय. एक गर्भवती हरिण दिसली, त्या हरिणीनं सांगितलंय पाप करतोय. पापामध्ये तुझ्या बायकोला विचार, तुझ्या मुलाला विचार, ज्या माय बापांच्या पोटी जन्म घेतला त्या माय बापांना विचार करूया, हे पाप करतोय, या पापामध्ये तू सहभागी आहे का. जमलं तर ऐकायला गोड आहे. बायको म्हणली, तुम्हाला सांभाळायची ऐपत नव्हती तर तुम्ही लग्न कशाला केलं. पोरं म्हणले, बाबा जोपर्यंत आम्ही लहान आहे तोपर्यंत तुमचं सांभाळणं कर्तव्य आहे. आणि मायबाप म्हणले, ज्यावेळेस तू लहान होता त्यावेळेस आम्ही सांभाळलं, आज आम्ही धरणीला टेकलो. कशाही पद्धतीत आमच्या अन्नाची उपजीविका तू भागव अथवा भागू नको, तू शिकार कर अथवा करू नको. जे पाप करणारे या पापामध्ये तू सहभागी आम्ही कुणी राहणार नाही. शिकारी आला महाराज, पुन्हा त्या झाडावरती बसला. असणार ती हरिण काय म्हणते माहिती का, हे राजा, साधूला जो छळतो ना, एखाद्या लेकरापासून आईला जो विरक्त करतो ना, पातिव्रत्य सांभाळणाऱ्या स्त्रीवरती जो डोळा ठेवतो ना, तो अशा कृत्य मरणाने मरतो की स्वर्गामध्ये शिव त्याला कधीच जागा देत नाही. पण त्या असणाऱ्या
शिकाऱ्याला माहित नाही मी त्या लिंगावरती बेलाची पानं टाकतो. खरं सांगू, एक प्रहर पलटून गेला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या सरोवरावरून एक हरिण आली महाराज. याने खऱ्या अर्थाने धनुष्याला बाण लावला. आता बाण त्या हरिणीवरती सोडणार तेवढ्यात पानं आडवी आली. पुन्हा त्यांनी बेलाची पानं तोडली. पुन्हा शिवलिंगावरती पानं पडू लागली. ती हरिण काय म्हणते माहिती का? हात जोडले तिनं आणि ती हरिण म्हणते, शिकारी दादा, हे शिकारी दादा, तू मला नक्की मार गड्या. तुझी उपजीविका भागत असेल नक्की मार, पण माझी इच्छा आहे, मी माझ्या पतीला भेटून नाही रे आले देवा. मला माझ्या पतीला भेटायचंय. मी भेटून येते आणि मला नक्की मार. तो शिकारी काय बोलू लागला माहिती का? किती हरिण ही ज्ञानीवंत दिसते, हरिण हुशार दिसते. पतीला न भेटता मी आले. ती हरिण काय म्हणते माहिती का? मी तुम्हाला वचन देते, मी माझ्या पतीची आण घेऊन सांगते, मी माझ्या पतीची शपथ घेते, मी माझ्या पतीला भेटल्याच्या नंतर 100% मी तुमची शिकार म्हणून स्वाधीन तुमच्याशी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती दुसरी आलेली जी हरिण ती काय म्हणते माहिती का? पतीची आज्ञा मोडणारी भ्रष्ट प्रतिव्रता होते. तेव्हा मी तुम्हाला शब्द देते, या सरोवरावरती मी आज आले. हे शिकारी दादा, मी उद्या नक्की येईन बघ, फक्त मला पतीला भेटू दे. दुसरा प्रहर झाला महाराज. दुसरी रात्र गेली आणि तिसऱ्या रात्रीला पुन्हा एक हरिण त्या सरोवरावरती आली महाराज. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. जे नामस्मरण चालू आहे त्या नामस्मरणामध्ये कुठला खंड नाही देवा. ऐका बरं का, भक्ती सांगतोय मी. पण ती तिसरी हरिण काय म्हणते? हे शिकारी दादा, मला मार, तू नक्की मार. अरे पण मी माझ्या पार्सला दूध न पाजता तुझ्यापर्यंत आले. तुला वचन देते गड्या, तू मला नक्की मार, पण माझ्या पार्सला फक्त मला दूध पाजू दे, मी पुन्हा येते महाराज. पहिली जी हरिण होती ती गर्भवती होती, पार्साला जन्म दिला तर मी तुझी शिकार होते. दुसरी जी होती, मी माझ्या पतीला भेटते, पतीला भेटून झाल्याच्या नंतर तुझी शिकारी होते. आणि तिसरी जी होती महाराज, मी माझ्या लेकरांना स्तनपान करते आणि पुन्हा मी तुझी शिकार बनायला येते. तोपर्यंत तो असणारा शिकारी त्या बेलाच्या झाडावरती बसला होता, एक पान तोडत होता. ब्रह्मदेवाने भक्तीसाठी जे लिंग उत्पन्न केलं होतं त्या लिंगावरती त्या पानाचा अभिषेक होत होता. आणि इतका भ्रष्ट होता तो. परंतु महाराज ज्यावेळेस त्यांनी साधूंची, ऋषींची, शुक मुनींची ज्यावेळेस टिंगल केली आणि नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय म्हणत 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 त्या बेलाच्या झाडावरती बसला होता. ती गर्भवती हरिण गर्भ तिचा खाली झाला. ती पुन्हा महाराज त्या बेलाच्या सरोवराजवळ आली. पतीला भेटणारी हरिण पुन्हा महाराज सरोवरावरती शिकाऱ्याची शिकार बांधण्याकरता आली. आणि बाळाला स्तनपान केलेलं हरिण पुन्हा ज्या वेळेस महाराज त्या बेलाच्या झाडाजवळ सरोवरावरती ज्या वेळेस आली त्यावेळेस महाराज नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. अरे शिकार करण्याकरता पानं आडवी येत होती म्हणून पान तोडत होता आणि पिंडीला अर्पण करत होता. पत्रम पुष्पम फलम तोयम योमत भक्त समप्रिय. हा देवाला फक्त काय आवडतं माहिती का? पत्र, पुष्प, फल, भाव देवाला आवडतो. देवाला तुमची महाराज आयुष्य लाइटिंग कधीच आवडत नाही. देवाला तुमचा देखावा कधी आवडत नाही. देवाला अंतरंगातला परमार्थ आवडतो. माना अथवा मानू नका हे आपल्याला मान्य करावे लागेल. आणि ज्यावेळेस त्या तिन्ही हरणी महाराज त्या शिकाऱ्याच्या समोर हात जोडून उभ्या राहिल्या त्यावेळेस तो शिकारी काय म्हटला माहिती का? मी माझ्या बायकोला विचारलं या पापामध्ये तू सहभागी होशील का? बायको म्हणली नाही. मी माझ्या नवऱ्याला विचारलं, खऱ्या अर्थाने मी माझ्या आईला विचारलं, पोटच्या लेकरांना विचारलं, त्या पापामध्ये कोणी सहभागी होत नाही. पण खरं सांगू का, त्या हरणी, त्या तिन्ही हरणींचं सहज लक्ष त्या बेलाच्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवरती पडलं. आणि असणारा तो चंदबिल्ल नावाचा राजा जो शिकार करण्यासाठी शिकारी गेला होता त्या शिकाऱ्याने सहज खाली बघितलं महाराज. अरे
त्या हरणींच्या अंगावरती जो बाणांचा प्रहार होणार होता, महाराज त्या पिंडीला घाम फुटला होता रे मायबाप. वरून महाराज बेलाचं पान पडत होतं. अरे जोपर्यंत 3 हरणी आणि त्यांचा जीव, पहिली हरण मी लेकराला जन्म घालते आणि मग तुझी शिकार बनते. दुसरी हरण, हे राजा मी माझ्या पतीला भेटते. जी पातिव्रत सांभाळत नाही ना ती पतिव्रता नसते. मी पतिव्रता आहे, मी माझ्या पतीला खऱ्या अर्थाने भेटून येते, मग तुझी शिकार बनते. आणि तिसरे, मी माझ्या पारसाला स्तनपान करते, मग तुझी शिकार बनते. खरं सांगू, यांची माया जी उत्पन्न झाली, ती माया बघून आणि त्या पिंडीवरती एक एक पान अर्पण करून ज्या शिकाऱ्याची, आपल्या लेकरांची, मायबापांची, बायकोची शिकार करून पोट भरण्याची जी वाईट प्रवृत्ती त्या शिकाऱ्याच्या अंतकरणात होती ना, त्या नकळत 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 त्या शिवाची भक्ती, एक एक बेलाचं पान टाकून खऱ्या अर्थाने, अहो विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा जमलं काय का, जी विनाशाला कारणची बुद्धी त्या असणाऱ्या चंदबिल्ल नावाची राजाची होती, त्या महादेवाच्या पिंडीवरती एक एक पान अर्पण करून शिकारीच्या बनण्याकरता हरणी आल्या होत्या. त्यांचा जीव वाचला रे मायबाप. म्हणून एक सांगतो गड्या, आपली वेळ संपलेली आहे. रोज आपण भक्ती करीत असताना एक बेलाचं पान, हा कामामध्ये काम करा रे देवा. मी म्हणत नाही गड्या, हा तुम्ही कोणतंही काम करता ते काम सोडा मग करा. काम आटोपल्याच्या नंतर होईना, पण आपल्या महादेवाला बेलाचं पान लय आवडतं बरं का. हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची. लय भोळा आहे बाबा, लय भोळा आहे. किती भोळा आहे तुम्हाला माहिती का. पार्वतीच्या हट्टा करता महाराज लंका तयार केली, कोणी, शंकराने. पण खरं सांगू, भक्ती एवढी केली महाराज कुबेराने, ती लंका कुबेराच्या स्वाधीन केली. पण महादेवाने लय भक्ती केली बरं का. जगाच्या पाठीवरती महादेवाला प्रसन्न करणारा पहिला भक्त राजा रावण आहे. आणि राजा रावणाला महाराज महादेव प्रसन्न झाले. हे रावणा, तुला काय पाहिजे ते माग. रावणाने एका झटक्यात मागून टाकलं. मला तुझी बायकोच्या हट्टासाठी जे लंका तयार केली आणि जो माझा भाऊ जो कुबेर आहे, त्या कुबेराच्या तू स्वाधीन केली, ती लंका मला दे. महाराज लंका खऱ्या अर्थाने मिळवली. पण इतका रावण, लोक म्हणतात रावण चांगला होता, रावण चांगला होता. रावण तितका निचही होता महाराज. आणि रावण जेवढा निचही होता तेवढा रावण चांगलाही पण होता. थोडं जमलं तर ऐकायलाही गोड आहे. खरं सांगू, बघता बघता महाराज शंकराची बायको पार्वती, आणि पार्वतीवरती डोळा गेला रावणाचा. हा, पार्वतीवरती डोळा गेला. असं म्हणला, देवा माझी तुमच्या मागण्याची इच्छा आहे. काय? मला तुमची अर्धांगिनी पत्नी, मला तुमची बायको पार्वती पाहिजे. अहो हा महादेव इतका भोळा आहे ना महाराज, या महादेवाने स्वतःची बायको सुद्धा रावणाला देऊन टाकली. इतका भोळ दैवत आहे. हा, तुम्ही खऱ्या अर्थाने महाराज दुसऱ्या दैवत जा, लवकर प्रसन्न होणार नाही. पण हे जे दैवत आहे हे भगवान शिवजी दैवत आहे. आणि खऱ्या अर्थाने शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. हा पैठणचे एकनाथ महाराज म्हणतात, तो चक्रवर्ती शिव इतका भोळा आहे का त्याची पायी माझ्या अंतरंगामध्ये ज्यावेळेस वसतील ना, त्यावेळेस शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. आणि बस गड्या, त्या शिवाचं काय करा माहिती का. वाचे बदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. बाधा येणार नाही. अंतरंगामध्ये एखाद्या विषयी क्रोध असेल, क्रोधाचं निवारण होईल. हा महाराज, आणि धर्म होईल, अर्थ आपल्याकडे येईल, काम विरहित होईल आणि मोक्षाला प्रदान होईल. आणि एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचं देव, काळापासून वाचवणारा फक्त शिव आहे महाराज. जन्माला घालणारा विष्णू आहे आणि काळापासून संपवणारा शिव आहे. म्हणून या शिवाच्या असणाऱ्या आज या पावन परम आणि पवित्र कथेला खऱ्या अर्थाने 12व्या स्कंदामध्ये थोडासा येता बघता थोडासा अभ्यास केला. तुमच्या समोर बोलण्याचं सौभाग्य त्या बुद्धीचं अवलंबन करून जे तुमच्या समोर हे मांडलं बघा जमलं तर. म्हणून तर खऱ्या अर्थाने भगवान शिवजींच्या सानिध्यात आणि खूप गोड नियोजन आहे महाराज. सध्या आपण आपल्याकरता टाळी वाजतो हेच नियोजन करता. मला वाटतं मी 3 वर्षापूर्वी इथं आलो होतो. मध्ये 1 वर्ष माझं काही एवढं झालं नाही. आपले नावना जयंती असतील, सर्वांच्या माध्यमातून प्रेमातून मला इथे येण्याचं सौभाग्य माझ्या नशिबी लागलं. बरोबर आहे की नाही. जे बरोबर आहे ते घरी घेऊन जा, जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. ऐका, गायांची कळप दिसतील बरं का माय, त्या कळपामध्ये काम बेलीच सापडेल असे नाही. गाव आणि परिस्थिती राजासारखी जर मंडळी पुढे बसतील असतील तर खऱ्या अर्थाने 8 दिवसामध्ये नक्की उद्धार करून घेतली.
पण खरं आता शिवलेलं अमृत असं पूर्ण कथा लावली पाहिजे बरं का. त्याच्यामुळं मायबाप योग्यांची मावळी साधकाचं हृदय आमचे प्राण संजीवन अनाथांची माय ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबारायांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. हा देवलय हुशार आहे महाराज. आजी तुम्हाला चष्मा आहे बरोबर आहे. चष्म्याला हे दोन इकडून एक कहाणीवर जे होल का नाही देवने खडखड का बरं लांबवलं असेल. ऑब्झर्वेशन करा देवने एवढा मेंटेन्स करतात. हे शिवानी तुमच्या आमच्या करता काय दिला असेल. आजीला माहित होतं तुझे मन माझे झाले तुझ्या जीव रंगला देवयानी शांताबाई शांताराम चिमणी उडाली बोर मालिका बघेल मग आजीला चष्मा लागेल. मग नुसते त्या काचा नाकावरती राहणार नाही मग त्याला दांड्या लावावं लागतील बोवा. मग त्या दांड्या कुठे ठेवायच्या म्हणून देवाने फडकडे दिले. देव लय हुशार आहे. देवाचा कधी नाद करायचा नाही. अरे तू चतुर आहे चतुर आहे तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे ना बरं का दादा. कासव नावाचा प्राणी माहिती का. कासव मंदिराच्या बाहेर असतो मान्य. कासव पाण्यातही जगतो. कासव पाण्याच्या बाहेरही जीवन जगतो. सर्वात जास्त 150 वर्ष कासव जगतो देवा. पण देवाच्या दर्शनात जाता नाही. तुम्ही म्हणाल मग महाराज अरे मी माझ्या मायच्या स्थानाला फिरलो म्हणून त्या लहानचा मोठा झालो. त्या मायची पुण्य तुमच्या समोर बोलायला लागलो बरोबर आहे की नाही. पण कासविनीला जर पिल्लू झालं तर तिच्या त्या पिल्लाच्या त्या बाळाच्या आईला स्तन नावाचा इंद्रिय नाहीये. मग कशी भूक भागते त्या पिल्लाची कशी भूक भागते. तुकोबराय प्रमाण देतात. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती दोन्ही सवे कृपा कटाक्ष निहाळीने आपल्या पदी बैसविले. अरे त्या आईनं लेकरांच्या आणि लेकरानं जर आईच्या डोळ्यामध्ये जर निरखून बघितलं तर त्यांची भूक भागते. तो भूक भागवणारा हा बोळा महादेव आहे महाराज बरोबर आहे की नाही. आपण कधी वृंदावनला गेला दादा तिथं प्रेमानंद महाराज आहे. कोणते प्रेमानंद. त्यांना दोन्ही किडण्या नाही बरं का निलू दादा. त्यांना दोन्ही किडण्या नाही. देश विदेशामध्ये भागवत धर्माचा प्रसार करतात. अहो आजही ती जिवंत आहे. दोन्ही किडण्या नाही. मग मीडियावाले पत्रकार साहेबांनी विचारलं प्रेमानंदजी बाबा तुम्हाला दोन्ही किडण्या नाहीये 22 वर्ष झाले आपल्याला 2च किडण्या असतात त्याही पण निकामी झाल्यात तुम्ही कसं जीवन जगता. त्यांनी उत्तरले गोड दिले बरं का. ऑब्झर्वेशन करा अंडरलाईन मारा. ते म्हणतात माझ्या ज्या 2 किडनी आहे ना एका किडनीचं नाव बघाकडे जमलं तर ऐका राधा आहे आणि एका किडनीचं नाव कृष्ण आहे म्हणून मी जिवंत आहे. महाराज देवाचे उपकार आहे ते महादेवाचे उपकार आहे. म्हणून दयागर पांडुरंगाच्या श्री ज्ञानोबारांच्या विलय भाग्यवान महाराज विलय भाग्यवान माईच्या पुटी जन्म घेतला बरं का. हा माझी गाडी वॅगनर आहे. वॅगनरची आवाज कंपनीने एकच दिलाय बरोबर आहे की नाही. कंपनीनं गाडी काढली आवाज एकच दिला बरोबर आहे की नाही. माझं घर माझ्या रोड पासून फक्त महाराज 20 फुटाच्या अंतरावरती वॅगनर गाड्या 100 जातात. पण ज्या दिवशी माझी गाडी घरी येत असते करावर हात हा काय भारी वाटतंय बुवा. येऊ का चहा पिऊ. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. बोला 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 8 दिवस जगायचे बोला बोला. ओ रामेश्वरा शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. आपल्या पिरेवाडीमध्ये खऱ्या अर्थाने शिवजींचं आगमन झाले. नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हा नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हर 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 पार्वते पते हर हर पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव